2025-2026च्या अटेम्प्ट मध्येच तुम्हाला ऑफिसर बनायचं आहे. यापूर्वी ज्या चुका झाल्या त्या सुधारायच्या आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. कारण इथे आम्ही PYQच्या प्रश्नांचा रोज 10 ते 12 15 मिनिटांमध्ये सराव करतो, ज्याद्वारे आम्हाला समजतं कोणते टॉपिक महत्वाचे, कोणते टॉपिक कमी महत्वाचे, प्रश्न विचारण्याचा पॅटर्न कसा आहे आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त जर बाहेरचा प्रश्न आला तर तो सोडवायचा कसा, त्याबद्दलच्या ट्रिक आणि टिप्स सुद्धा आम्ही समजून घेत असतो. तर आज 22 ऑक्टोबर आहे. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही ऑफिसर बनाल तो खरा तुमचा दिवाळीचा दिवस आहे. आणि ती दिवाळी साजरी करायची असेल तर ह्या दिवाळीकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर तुम्हाला लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. चला, आपण आता जास्त वेळ वाया न घालता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये जाऊयात, कारण 22 ऑक्टोबरच्या सेशनला आपल्याला सुरुवात करायची आहे. चलिए शुरू करते हैं. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो, 20 तारखेला आपण एक होमवर्क पाहिलेला होता जो कंबाईनचा प्रश्न होता. बघा, प्रश्न नाशिक जिल्ह्यातल्या शिखरांवर होता. एका साईडला त्यांनी काही शिखरं दिली होती: मांगीतुंगी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि सालेर. PYQ मुळे मित्रांनो हेच आपल्याला फायदा होतो की नेमकं काय आणि कसा कसा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातलं सगळ्यात उंच शिखर आणि सगळ्यात कमी उंचीचं शिखर याचे शॉर्ट नोट्स काढा. तुमचा 1 मार्क आणि राज्यसेवा असेल तर 2 मार्क फिक्स होतील. प्रत्येक जिल्ह्यातलं उंच शिखर, नाशिक जिल्ह्यातलं सगळ्यात उंच शिखर हे साल्हेर असून त्याची उंची 1567 मीटर एवढी आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात उंच शिखर आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं दुसरं आणि नाशिक मधलं पहिल्या नंबरचं शिखर, तर ते आहे साल्हेर. बस हे जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचणार आहात. बघा, डी साल्हेर सगळ्यात उंच आहे 1567, डी च 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. पण परीक्षेत नाही आठवलं तर क्या बात कर रहे हैं? अरे टेंशन नहीं लेने का, आपण आहे ना. बघा, एक फॉर्म्युला होता सरळ 1 2 3 4 किंवा उलट. बघा, 1 2 3 4. शक्यतो मी 100% बोलत नाही, पण मॅक्सिमम वेळेस हेच करेक्ट उत्तर असतं. एक तर सरळ 1 2 3 4 किंवा उलट 4 3 2 1. नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई. चला, तर मग आपण आता आजच्या सेशनला सुरू करू. आजचा आपला पहिला प्रश्न जो कंबाईनच्या पूर्व 2022चा आहे. बघा, 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडलेली होती? भारताने पार्टिसिपेट केलेली आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या तुम्हाला नोट्स काढायच्याच आहेत. दरवर्षी राज्यसेवा, UPSC किंवा कंबाईन तलाठी पोलीस भरती 100% प्रश्न राहतो. अच्छा, हमको सिखा रही है. तर मित्रांनो, ही जी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा आहे ही पोलंड मध्ये झालेली असून अत्यंत महत्वाची बाब म्हणजे भारताने 15 पदके जिंकून पदक तालिकेतलं पहिलं स्थान पटकवलेलं होतं. म्हणून हा महत्वाचा आणि चर्चेतला विषय होता. पर्याय क्रमांक 2 पोलंड हे याचं बरोबर उत्तर आहे. पण नाही आठवलं तर बघा, ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा पर्याय निवडायचा. तो कसा पहा: ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण कोरिया हे तिन्ही देश आशिया खंडातले असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यांची नावं नेहमी असतात. मात्र पोलंड ह्या तिघांमध्ये न बसणारा देश आहे आणि तो आशिया खंडातला नसून तो युरोप कंट्रीतला आहे. म्हणून सुद्धा ऑड मॅन याचा विचार करता पोलंड हा एक वेगळा पर्याय राहतो आणि आपण अभ्यासाच्या आणि ट्रिकच्या मदतीने सुद्धा करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? चला, तर मग आपण आता आजच्या आपल्या दुसऱ्या प्रश्नावर येऊयात. बघा, मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीतूनच जन्माला असलेले डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी महाराष्ट्रातील मातीचे पहिले तपशीलवार आणि वैज्ञानिक वर्गीकरण केलेले होते. आणि इतकंच नाही
मित्रांनो, आजपर्यंत भरपूर आणि जवळपास सगळ्या परीक्षांमध्ये माती परीक्षणाच्या संदर्भात डॉक्टर बसू व डॉक्टर शिरूर यांच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. आणि परीक्षेत नाही आठवलं तर थोडस लॉजिक लावा. ऑड मॅन आउट, चौघांपैकी एक वेगळा पर्याय कोणता आहे ते पहा. तर पहा, सिंपल आहे. डॉक्टर डी स्मिथ, डॉक्टर केलांग, डॉक्टर थॉर्प, डॉक्टर डॉक्युचेव, तिन्ही इंग्लिश नाव असून मराठी किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. लॉजिक प्रमाणे सुद्धा तुम्ही योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकता. चला, आपण आता आजच्या आपल्या तिसऱ्या प्रश्नावर येऊ. बघा, 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? परीक्षा कोणतीही असो, लोकसंख्येची घनता सगळ्यात जास्त महत्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न, VIP प्रश्न आहे. यावर हमखास प्रश्न राहतो. शॉर्ट नोट्स काढा आणि 1 ते 2 मार्क फिक्स करून टाका. मित्रांनो, याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला काढाव्याच लागतील. काही महत्वाचे जिल्हे जसं नक्सलाइज्ड एरिया आहे गडचिरोली, आणि म्हणून अशा प्रकारच्या जिल्ह्यांवर प्रश्न राहतो. तर 74 ही लोकसंख्येची घनता आहे 2011च्या जनगणनेनुसार. नाहीच लक्षात आलं तर पर्याय पण पाहू शकता. 163, 193, 93 आणि 74. मित्रांनो, एखादा पर्याय वेगळा आहे का? ऑड मॅन आउट, तो शोधायचा प्रयत्न करा. तर पहा ना, 93, 193 आणि 63. बघा, 74 हा पर्याय थोडासा वेगळा वाटतोय, म्हणून लॉजिकने सुद्धा योग्य उत्तरापर्यंत पोहोचूच शकता. चला तर मित्रांनो, आपण आता आपल्या आजच्या चौथ्या प्रश्नावर येऊया. सर JC बोस, भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जिवंत पेशींमुळे असेंट ऑफ सॅप डॅश डॅश ह्या क्रियेमुळे घडते. पहिल्यांदा तर मित्रांनो, तुम्हाला हे कळायला पाहिजे असेंट ऑफ सॅप काय आहे. मित्रांनो, माणूस उभा राहतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या बाजूला खेचलं जातं, तरी तळपायातून रक्त हे वरच्या दिशेने येतं कसं? खास करून वनस्पतीच्या संदर्भात बघा, खाली मुळं असतं, मात्र मुळांमधून पाणी वरच्या दिशेने चढतं कसं? सोपं आहे मित्रांनो. पानांमधून बाष्पीभवन होतं, पाण्यातलं पाणी वर जातं, त्यामुळे पाण्यामध्ये पोकळ जागा राहते, ते मुळातलं पाणी वर खेचून घेतं, आणि ह्याच क्रियेला असेंट ऑफ सॅप म्हणतात. समझ रहे हो ना? पण समजून चला, मला परीक्षेत आठवत नाहीये आणि मला उत्तरापर्यंत पाहायचंय. एकदा प्रश्न वाचा, प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे. अरे कहना क्या चाहते हो? JC बोस, भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जिवंत पेशींमुळे असेंट ऑफ सॅप डॅश डॅश ह्या क्रियेमुळे घडते. क्रिया. आता ही क्रिया, मला क्रिया ओळखायची आहे. क्रिया यही नहीं, अभी और सुनिए. जर तुम्हाला 26 मध्येच ऑफिसर बनायचंय, प्रश्नामध्ये म्हटलंय क्रिया. आता पर्यायांमध्ये पहा, क्रिया कुठे आहे? क्रमांक 4 एक थेरी आहे, मूळ दाब सिद्धांत. पर्याय क्रमांक 3 एक थेरी आहे. पर्याय क्रमांक 2 एक थेरी आहे, पण पर्याय क्रमांक 1 क्रिया आहे. क्रिया म्हणजे प्रश्नात विचारलंय कोणत्या क्रियेमुळे घडतं, आणि पर्यायांमध्ये क्रिया, पल्सेट्री क्रिया, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, मागे पडू नका. ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि 2026 मध्येच तुम्ही ऑफिसर बना. तर मित्रांनो, राज्यसेवेचा प्रश्न आहे, 2 मार्कांचा प्रश्न आहे, आणि कोणत्या क्रियेमुळे? तर पल्सेट्री क्रिया, पल्सेट्री ऍक्टिव्हिटीमुळे. बघा, आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचलेलो आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? चला तर मग आपण आता आजच्या 5व्या आणि शेवटच्या प्रश्नावर येऊयात, जो की वर्गीकरण, सायन्स मधला महत्वाचा टॉपिक, क्लासिफिकेशन याच्यावर आहे. वर्गीकरण तत्वानुसार कोणते कोणते वर्गीकरण योग्य आहे? सी फॅन, सी स्टार, सी पेन, प्रत्येक ठिकाणी सी हा कॉमन आहे. जेलीफिश, सिल्वरफिश, स्टारफिश, इथं फिश कॉमन आहे. अर्थवर्म, अकॉर्नवर्म आणि कॅलॉमवर्म, प्रत्येक ठिकाणी वर्म हा शब्द कॉमन आहे. तर पर्याय क्रमांक 3
फोलास, पायला आणि कटल फिश. मित्रांनो, पृथ्वी तलावावर खूप सारे जीव स्पेसीस आहेत, यांचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे. म्हणून विज्ञानातलं क्लासिफिकेशन हा टॉपिक महत्वाचा ठरतो. कंबाईन घ्या, राज्यसेवा घ्या किंवा UPSC घ्या, कोणतीही परीक्षा घ्या, क्लासिफिकेशनवर एक प्रश्न मात्र नक्की राहतो. तर बघा, क्लासिफिकेशन म्हणजे काय? तो वस्तू, प्राणी, कल्पना किंवा एखादा डेटा यांना त्यांचे समान गुणधर्म, ज्या दोन पेशी यांचे गुणधर्म समान आहेत त्यांचा आपण एक विशिष्ट गट किंवा त्यांचा एक सेपरेट ग्रुप करू शकतो, श्रेणी करू शकतो, आणि याला आपण क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण असं म्हणतो. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात बघा, फळे त्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये ठेवले जातात. जसं की सफरचंद, केळी, आंबे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातात त्यांच्या गुणधर्मानुसार. याला आपण वर्गीकरण म्हणतो. ऑड मॅन आउट ह्या पर्यायानुसार पर्याय क्रमांक 3 फोलास, पायला, कटल फिश हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर ये चला, सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आजचे आपण 5 प्रश्न समजून घेतलेले आहेत. आपण आता होमवर्क पाहूया, जो की आपल्याला 24 पर्यंत उत्तर द्यायचं आहे, जो हिस्ट्रीच्या संदर्भात आहे. 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली गेली आहे? फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे आणि हाय कमिशनर. आणि खाली त्याची योग्य पर्याय. मित्रांनो, सगळ्यांनी 24 तारखेपर्यंत उत्तर द्यायचा प्रयत्न करा. एखाद्या दिवशी 10-12 तास अभ्यास करून काही उपयोग नाहीये. रोज 10-12-15 मिनिटं PYQचा अभ्यास केला तर त्या लॉजिक, त्या ट्रिक, त्या टिप्स तुम्हाला समजू शकतात. त्याचप्रमाणे कोणते टॉपिक महत्वाचे, कोणते टॉपिक कमी महत्वाचे हे तुम्हाला समजू शकतात. अभ्यास करताना मित्रांनो, कोणत्याही नशा पाणी करू नका. सगळ्या व्यसनांना तुमच्यापासून लांब राहा. त्याचा दुरुपयोग तुमच्या अभ्यासावर होऊ शकतो. जर खरंच 2025-26 पर्यंत ऑफिसर बनायचं असेल तर सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 7 वाजता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट YouTube चॅनल वरती लाईव्ह या आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये PYQचा सराव करूया. त्यासाठी मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, बरोबर माझ्या खाली बटन देत आहे, आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या मागच्या काही सेशनची लिंक आमच्या दोन्ही बाजूला देत असून जुन्या PYQ सॉल्विंग प्रोग्रामची लिंक इथं वरती देते. तोपर्यंत स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, आई वडिलांची सेवा करा, अभ्यास करत राहा. भेटूया 24 ऑक्टोबरला. तोपर्यंत नमस्कार.